नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर तसंच गोवा या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकींच्या मतमोजणीला सुरुवात. सरकारी शाळांमध्ये नवविचारांना चालना देण्यासाठी धोरण बनवण्याची गरज, राष्ट्रपतींचं प्रतिपादन. देशात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांवर 2020 पर्यंत बंदी घालण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार प्रयत्नशील. आणि देशभरातल्या सरकारी जमिनींवरच्या अतिक्रमणांची माहिती देण्याचे सर्व सरकारी संस्थांना पंतप्रधान कार्यालयाचे आदेश. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. देशातली सर्वात मोठी विधानसभा असलेल्या उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. समाजवादी पार्टी 18 तसंच बसपा 15 जागांवर आघाडीवर दिसून येत आहे. उत्तर प्रदेशात भाजपा, समाजवादी पार्टी आणि काँग्रेस युती तसंच बसपा यांच्यात तिरंगी लढत होतीये, तर उत्तराखंडमध्ये भाजपा आणि सत्ताधारी काँग्रेसमध्ये थेट लढत आहे. पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजपा युती, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे मैदानात आहेत. मणिपूर इथेही सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपामध्ये थेट लढत आहे. गोव्यात भाजपा, काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि सुभाष वेलिंगकरांच्या गोवा सुरक्षा मंच या पक्षात चौरंगी लढत आहे. मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं ताजी नियमावली जारी केली असून सगळीकडे चोख व्यवस्था आणि बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज होतीये. या निवडणूक निकालांचं विश्लेषण करणारा विशेष कार्यक्रम जनादेश 2017 आम्ही घेऊन येतोय. राज्यांच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, कोणाचं सरकार येणार, दावे तर सगळेच करतायत, पण निर्णय मात्र 11 तारखेला. मतमोजणीचं क्षणाक्षणाला बदलणारं चित्र आणि त्याचबरोबर विश्लेषण आणि चर्चेची मेजवानी घेऊन येत आहोत. जनादेश 2017 दिनांक 11 मार्च 2017 रोजी दुपारी 12 ते 1:30 आणि रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. जनादेश 2017. सरकारी शाळांमध्ये नवविचारांना चालना देण्यासाठी धोरण बनवण्याची गरज आहे, असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलंय. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात नवाचार महोत्सव काल संपन्न झाला, त्यामध्ये ते बोलत होते. तरुणांना रोजगारांच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी नवे विचार उपयुक्त ठरतील, असंही मुखर्जी म्हणाले. अटल नवाचार मिशन अंतर्गत 500हून अधिक शाळांमध्ये टिंकरिंग लॅब खुल्या झाल्याबद्दल मुखर्जी यांनी यावेळी आनंद व्यक्त केला. आणि आता संसदेची बातमी. उत्तर प्रदेशात लखनौ इथे झालेल्या पोलीस आणि दहशतवाद्यांमधल्या चकमक प्रकरणाचा तपास एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणा करणारे, त्यासाठी एनआयएचं पथक घटनास्थळी दाखल झालंय, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काल दिली. लखनौ चकमक प्रकरणी त्यांनी काल राज्यसभेत निवेदन दिलं. या प्रकरणी आतापर्यंत 8 संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे, असंही ते म्हणाले. देशातला काळा पैसा कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या 3 वर्षात अनेक पावलं उचलली, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल लोकसभेत दिली. याआधी कुठल्याही सरकारनं इतकी कठोर पावलं उचलली नाहीत. आम्ही अनेक कायद्यांमध्ये बदल करून कडक तरतुदी केल्या, असंही जेटली म्हणाले. कर चुकवेगिरी आणि इतर आर्थिक गुन्हे करून देशाबाहेर परागंदा होणाऱ्यांना चाप बसावा, यासाठी अनेक देशांसोबत प्रत्यर्पण करार केले आहेत, असंही ते म्हणाले. विजय मल्ल्याला भारतात परत आणण्यासाठी ब्रिटन सरकारशी चर्चा सुरू आहे, असंही जेटली म्हणाले. 2000 आणि 500 रुपये मूल्याच्या नव्या नोटा चलनात आल्यानंतर 24 फेब्रुवारीपर्यंत सुमारे 12 लाख नव्या नोटा रिझर्व्ह बँकेनं बाजारात आणल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान मतदारसंघातून अनेक नावं गायब झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. हे गंभीर असून सरकारनं आणि निवडणूक आयोगानं त्याची दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. शिवसेनेच्या खासदारांनी काल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी द्यावी, अशी मागणी खासदार चंद्रकांत खैरे आणि विनायक राऊत यांनी केली. राज्यात नाफेडच्या माध्यमातून अधिकाधिक तूर खरेदी केंद्र सुरू करावीत आणि तिथे मनुष्यबळाची व्यवस्था करावी, अशी मागणी भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी केली. यंदा राज्यात तुरीचं विक्रमी उत्पादन झालंय, त्यामुळे केंद्र सरकारनं तुरीला हमीभाव मिळवून द्यावा, अशी मागणीही रक्षा खडसे यांनी केली.
देशात शेतीसाठी सध्या वापरात असलेल्या सुमारे 12 कीटकनाशकांच्या वापरावर 2020 पर्यंत पूर्णपणे बंदी आणण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं सर्व संबंधितांकडून अभिप्राय मागवले आहेत. केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी काल राज्यसभेत याविषयीची माहिती दिली. डायझिनॉन, फेनारिमॉल, फोरेट, बेनॉमिल, कार्बरिल, थिओमेटॉन अशा कीटकनाशकांचा यामध्ये समावेश आहे. कृषी मंत्रालयानं यासंदर्भात गेल्या वर्षी एक अधिसूचना जारी केली असून कीटकनाशकांचे उत्पादक, वितरक आणि शेतकरी या सर्व घटकांकडून त्याविषयी सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. कीटकनाशकांची सुरक्षेच्या दृष्टीनं फेरतपासणी करणाऱ्या विशेष समितीनं एकूण 13 कीटकनाशकं 2020 पर्यंत देशातून रद्दबादल करण्यात यावीत अशी सूचना केली आहे. सध्या देशात 32 कीटकनाशकांच्या वापरावर पूर्ण बंदी असून 2 कीटकनाशकांचं उत्पादन केवळ निर्यातीसाठी करायला परवानगी आहे, असंही रुपाला यांनी यावेळी सांगितलं. देशभरातल्या सरकारी जमिनींवर असलेली अतिक्रमणं आणि जमिनीचं मोजमाप याची संपूर्ण आकडेवारी सादर करावी असे आदेश पंतप्रधान कार्यालयानं संबंधित सरकारी कार्यालयांना दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री राव इंद्रजित सिंग यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली. राज्य सरकारच्या विविध विभागांच्या ताब्यात असलेली जमीन तसंच केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या ताब्यात असलेली जमीन, त्याशिवाय प्राधिकरणं, सार्वजनिक संस्था आणि इतर सरकारी संस्थांच्या मालकीच्या भूखंडाची सविस्तर आकडेवारी तयार करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. अतिक्रमित सरकारी जमिनी मोकळ्या करून उपग्रह चित्रांच्या सहाय्यानं एकूण जमिनीची नोंदणी अद्ययावत करणं तसंच सरकारी प्रकल्पांसाठी या भूखंडांचा वापर करणं या उद्देशानं हे काम हाती घेण्यात आलं आहे. विधिमंडळाचं कामकाज होळी आणि इतर सुट्ट्यांमुळे आता थेट 15 तारखेला होणार आहे. त्याआधी काल शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या या मागणीसाठी सलग तिसऱ्या दिवशीही विधानसभेत गदारोळ सुरूच राहिल्यानं आधी 2 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. सकाळी कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेले 32 दिवस आम्ही मागणी करत असलेल्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर अध्यक्षांनी लक्ष द्यावं अशी मागणी केली. गोंधळातच विधान कार्यमंत्री गिरीश बापट यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीचा अहवाल वाचला. त्यानुसार 14 तारखेपर्यंत सभागृहाला सुट्टी असणार आहे. समितीचा हा प्रस्ताव गोंधळातच मंजूर झाला. राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल त्यांचे आभार मानणारा ठरावही याच गोंधळात आवाजी मतदानानं संमत करण्यात आला आणि कामकाज दिवसभरासाठी स्थगित केल्याची घोषणा अध्यक्षांनी केली. विधान परिषदेतही काल शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं. त्यामुळे सभागृहाचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला. सरकार कर्जमाफीच्या बाबत दुटप्पीपणाची भूमिका घेत असून शेतकऱ्यांमध्ये नैराश्य निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे असा आरोप तटकरे यांनी यावेळी केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या बँकांच्या फायद्यासाठी कर्जमाफीची मागणी करत आहेत. या वित्तमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका करत सरकारनं सावकारांचं कर्ज का माफ केलं असा प्रश्न उपस्थित केला. सरकारनं आणखी कर्ज घ्यावं आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशी मागणी तटकरे यांनी केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालवू देणार नाही असं सांगत सरकारला शेतकऱ्यांची संख्या कमी करायची का असा प्रश्न विचारला. सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारून त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे अशी ग्वाही दिली. फक्त कर्जमाफीनं प्रश्न सुटणार नाही, शेतकऱ्यांवर पुन्हा कर्ज काढण्याची वेळ येऊ नये यासाठी सरकार काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही, ते हौद्यात उतरले. यावेळी सत्ताधारी भाजपा सदस्य आणि विरोधकांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. या गोंधळातच काही कागदपत्र मांडण्यात आली. मात्र गोंधळ कायम राहिल्यानं सभागृहाचं कामकाज पहिल्यांदा तासाभरासाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. पेटीएम मोबाईल वॉलेटद्वारे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे जमा करताना 2% शुल्क आकारण्याचा निर्णय पेटीएमनं मागे घेतलाय. 2 दिवसांपूर्वी पेटीएमनं ही शुल्क वाढ केली होती. मात्र त्यावर टीका झाल्यानं ही वाढ मागे घेतली गेली. डिजिटल व्यवहाराचा वापर वाढल्यानंतर पेटीएम मोबाईल ॲप लोकप्रिय झालं असून त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातोय. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपा रिपाई युतीच्या उमेदवारांचा सत्कार तसंच आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीचा विजय संकल्प मेळावा काल कळंबोली इथे आयोजित करण्यात आला होता. अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार राम ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यावेळी उपस्थित होते. यावेळी विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. आगामी महापालिका निवडणुकीत यश मिळवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यानं रात्रंदिवस झटून नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि स्थानिकांचे प्रश्न सोडवावेत असं आवाहन चव्हाण यांनी यावेळी केलं.
केवळ शेतीवरच अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसाय करण्याकडे शेतकरी भर देत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातही शेतकरी गट आणि महिला गटाच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय करणं सुरू झालंय. असाच एक व्यवसाय लोहारा तालुक्यातल्या महिलांनी सुरू केलाय, तो म्हणजे नैसर्गिक रंग बनवण्याचा. पाहूया त्याबाबतचा वृत्तांत. गेल्या 4 वर्षात दुष्काळी परिस्थितीचा अनुभव घेतल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लाहोरा तालुक्यातल्या रुद्रवाडी या गावातल्या महिला कुटुंबाला हातभार लावण्याच्या उद्देशानं बचत गटाच्या माध्यमातून एकत्र आल्या. त्यांच्या या इच्छेला तुळजापूरच्या कृषी विज्ञान केंद्रानं बळ दिलं. कमीत कमी पैशात आणि कमी वेळेत नैसर्गिक साधनांचा वापर करून नैसर्गिक रंग तयार करण्याचा व्यवसाय त्यांनी निवडला. यासाठी त्यांनी 2 दिवसांचं प्रशिक्षणही घेतलं. निसर्गात जे अवेलेबल जे उपलब्ध स्रोत आहेत त्याचाच वापर आपण करून त्यापासून रंगनिर्मिती केलेली आहे की जेणेकरून पर्यावरणाला काही हानी पोहोचणार नाही आणि त्याचबरोबर मानवी आरोग्याला देखील काही हानी होणार नाहीये. आणि त्याचबरोबर एखाद्या बचत गटाला एक चांगला उद्योग निर्माण होईल या दृष्टिकोनातून या प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महिला स्वतः शेतात जाऊन रंगांसाठी आवश्यक पळसाची फुलं, पालक भाजी, मेहंदी, मंजिष्ठा, निलगिरीच्या पानांबरोबरच झाडांच्या साली, मुळं, बिया जमा करतात आणि त्यावर योग्य ती प्रक्रिया करून रंग तयार करतात. 1 किलो रंग तयार करण्यासाठी साधारण 100 रुपये लागतात. अवघ्या अर्ध्या तासात रंग बनवून होतो. त्यामुळे महिलांना घरातली कामं आवरूनही हे काम अगदी सहज करता येतं. बायांचा पण पैशाचा काहीतरी व्यवसाय धंदा व्हावा म्हणून शेतात आम्हाला पालक भेटते, पळसाची फुल भेटतात, करडी भेटतात, जे आणि काय काय शेतात भेटतात. आम्ही रोज शेतात जातो. मग त्यामुळे असं आम्हाला वाटलं की हे आपल्याला सगळं भेटते, आपण करून बघावं, काय तर जोडधंदा होईल, आपल्या ह्याला घरांना माणसांना मदत होईल. रसायनयुक्त रंगांऐवजी नैसर्गिक रंग वापरले तर पर्यावरणाची हानी तर टळेलच, शिवाय शरीरावर होणारे विपरीत परिणामही टाळता येऊ शकतील. सीमारेषा नकळत ओलांडून पाकिस्तानात गेलेले जवान चंदू चव्हाण भारतात परतले असून ते आज आपल्या धुळे जिल्ह्यातल्या बोरविहीर या आपल्या गावी येणार आहेत. 37 राष्ट्रीय रायफलमधील सैनिक चंदू चव्हाण यांच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ क्षेत्रात कर्तव्य बजावत असताना शहीद झालेले जवान दीपक घाडगे यांच्या पार्थिवावर आज सातारा जिल्ह्यातल्या बोरगाव या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. जवान घाडगे हे महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्याचे रहिवासी आहेत. पूंछमध्ये पाकिस्तानी सैन्यानं सीमेचं उल्लंघन करून गोळीबार केला. त्याला प्रतिकार करत असताना झालेल्या चकमकीत घाडगे यांना वीरमरण आलं. त्यांचं पार्थिव आज सातारा जिल्ह्यातल्या बोरगाव या त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या वर्षी उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशानं शासनानं सुरू केलेल्या अन्न सुरक्षा योजनेत अनियमितता आढळल्यानं स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. दुष्काळामुळे होरपळलेल्या कुटुंबांना गेल्या वर्षी अल्प दरात गहू आणि तांदूळ वितरित करण्याच्या योजनेत लाभार्थ्यांना धान्य न दिल्याच्या तक्रारीवरून उस्मानाबाद शहरातल्या 5 स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले होते. जिल्ह्यात यावर्षी देखील अन्न सुरक्षा योजना सुरू असून लाभार्थ्यांपर्यंत धान्य नियमितपणे पोहोचवण्यासाठी शासनानं तपासणी सुरू केली आहे. शासनानं विशेष लक्ष दिल्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना धान्य वेळेवर पोहोचवलं जात असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर तसंच गोवा या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकींच्या मतमोजणीला सुरुवात. सरकारी शाळांमध्ये नवविचारांना चालना देण्यासाठी धोरण बनवण्याची गरज, राष्ट्रपतींचं प्रतिपादन. देशात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या 12 कीटकनाशकांवर 2020 पर्यंत बंदी घालण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार प्रयत्नशील. आणि देशभरातल्या सरकारी जमिनींवरच्या अतिक्रमणांची माहिती देण्याचे सर्व सरकारी संस्थांना पंतप्रधान कार्यालयाचे आदेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.